गुड मॉर्निंग मित्रांनो. आज 6/8/26 तारखेची निफ्टी ॲनालिसिस आपण करणार आहे आणि त्यानुसार ट्रेड घ्यायला बघणार आहे. 5 मिनिटाची कॅन्डल आता तयार व्हायला लागली आहे आणि 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज झाल्यानंतर आपण ट्रेड आपला आखणार आहे. कोणत्या दिशेला ट्रेड जाणार हे आपण 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज झाल्यानंतर आखणार आहे. तर तुम्ही म्हणाल एवढ्या फास्ट तू कसं काय सांगतोयस. तर मार्केटमध्ये आधी बराच पैसा घालवला आहे मी आणि असं म्हणतात की मार्केटमध्ये पैसे घालवल्याशिवाय शिकत नाही आणि मार्केट एक फीस घेते, तशी फी घेतली आहे मोठी. दिवस रात्र मेहनत केली आणि त्याच्यानंतर आता आपण प्रयत्न करतोय आणि बघूया आपल्या ह्याला आपण आत्याला ट्रेडला मार्केट रिस्पेक्ट देते का बघूया. जोपर्यंत आपल्या बाजूला म्हणजे जोपर्यंत आपल्याला कन्फर्मेशन मिळत नाही तोपर्यंत ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू नका. मीही घेत नाही. ऑप्शन एवढं खतरनाक आहे की तुमचा पैसा घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. भीती घालत नाही, पण तुमचा जर प्रॉपर अभ्यास असेल तर तुम्हाला ते व्यवस्थित जमणार. 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला हवा तसा आपण ट्रेड आखून घेतला आहे आणि माझा आजचा ट्रेड प्लॅन असणार आहे तो बाय साईडला असणार आहे. आता तुम्ही बाय साईडला कसं म्हणताय, तर खालच्या साईडला आपल्याला 24,600च्या ठिकाणी ओवाय दिसतोय, कॉलचा ओवाय दिसतोय आणि 24,700च्या ठिकाणी 24,700च्या ठिकाणी आपल्याला कॉल आणि 24,700 ठिकाणी समांतर झालेला कॉल ओवाय दिसतोय. पण जोपर्यंत मार्केट माझ्या आखलेल्या खालच्या डे बॉटमला येत नाही तोपर्यंत मी ट्रेड माझा प्लॅन करणार नाही आहे. आजचा प्लॅन माझा हा बाय साईडचाच राहण्याचा प्रयत्न करणे म्हणजे आखण्याचा मी तरी प्रयत्न केला आहे आणि मला वाटते की आत्ता सध्या मार्केट आपण मोठी मूव कॅप्चर नाही करणार आहे, आपण छोटीच मूव कॅप्चर करणार आहे. पण मला तरी वाटते की मार्केट खालच्या साईडला मूव तरी द्यायला लागले, पण डे बॉटमच्या चौकोनात जोपर्यंत ट्रेड येत नाही तोपर्यंत मी काही ट्रेड घेणार नाही. तोपर्यंत मला तरी रिस्क घ्यायची नाही. बघूया, आपण थोडीशी वाट बघूया. अधूनमधून जरी कॅन्डल वरती जाण्याचा प्रयत्न केला तरी पण मला ट्रेड घ्यायचा नाही आहे. कारण असं असते, जर ती मूव असेल आणि तुम्ही म्हणाल की तिथं कॅप्चर केली नाही तुम्ही मूव, तर ऑप्शनमध्ये काय होते की थोडंसं जरी चुकून खाली फिरलं लगेच तर ट्रेड आपला पैसे घेऊन जातो आहे. म्हणजे आपला ट्रेड चुकीचा ठरण्याचा हे होते, चुकीचा ठरू शकतो आपला ट्रेड. म्हणून आपण जिथं आखला आहे तिथंपर्यंत येण्याची एक वाट बघूया आणि मगच ट्रेड आपला प्लॅन करूया. तोपर्यंत मार्केट कुठं जातं आहे याच्याशी मला काही घेणं देणं नाही. आता मार्केट सध्या तरी एक 20वी मिनटं आहे, 20 मिनटं झाली, 20-25 मिनटं झालं आता साईडवेज आहे आणि बघूया काय मुवमेंट देते बघूया. इथून जरी मार्केट वर गेलं माझ्या लेवलला तर मी आज ट्रेड घेणार नाही आणि वरनं जर मार्केट पुन्हा टच करून जर माझ्या खाली बॉक्समध्ये आलं तर मी मात्र पुन्हा ट्रेड घेणार आणि म्हणजे मी तिथं माझा ट्रेडचा प्लॅन नक्की करणार. बघूया काय होते. तर मार्केट साईडवेज होऊनच वर गेलं, आपल्या डे बॉटमला आलं नाही आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की जर मधनंच मार्केट वर मूव दिली तर मी ट्रेड करणार नाही. पण आता दिवसाची सुरुवात आहे, मी थोडीशी वाट बघणार अजून. डेला जर पुन्हा जर मार्केट बॉटमला आलं तर मी मात्र पुन्हा ट्रेड घ्यायला बसणार आहे. बघूया मार्केट काय करते. आता मार्केट आता ही कॅन्डल क्लोज व्हायला लागली आहे, बरोबर चौकोनात होते ते मी जिथं आखलं आहे बरोबर त्याच चौकोनात आता मार्केट गेलेलं आहे. बघूया मार्केट काय करते बघूया. मार्केटने इथनं जर मूव खाली दिली चांगली किंवा मार्केटनं जर पंप केला तर मार्केट डे बॉटमला येऊ शकते आणि तिथून आपण बाय साईडचा प्लॅन करणार आहे. आता इथं देखील मी मूव कॅप्चर करू शकलो असतो, पण मधनं असल्यामुळं आपल्याला काही माहिती नाही. बघूया आता रेड कॅन्डल डॉट मी आखलेल्या चौकोनातूनच व्हायला चालू झाली आणि मार्केट ती मूव कुठंपर्यंत आणते आपण बघूया.
तर मी म्हटल्याप्रमाणे मार्केटनं मोठा मोठा एकदम पंप केला, एकदम स्पाईक दिले आणि मार्केट मी जिथपर्यंत बॉक्स आखला आहे त्या बॉक्सला टच करायला आले. आणि आता आपण प्लॅनला बसणार आहे, बाय साईडच्या प्लॅनला बसणार आहे आपण. ओके, मी आखून घेतले, लावले सगळं माझं टार्गेट वगैरे. बघूया आपलं आखलेल्या आलेखाला मार्केट आपलं रिस्पेक्ट देते का बघूया. आणि आपण इथं आपला प्लॅन एक्झिक्यूट करूया. आपण एक लॉटनं एंट्री करूया. एज्युकेशन पर्पज व्हिडिओ आहे हा. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, फॉलो करा आणि शेअर मात्र करायला विसरू नका. एकमेकांना शेअर करा. आपले फॉलोअर्स वाढले तर नक्कीच आपण क्लासेस घेण्याचा प्रयत्न करूया, शिकवण्याचा प्रयत्न करूया. त्या बॉक्समधनं कसं वळतंय हे सांगण्याचा प्रयत्न करूया. चला, बॉक्समध्ये आले. निफ्टी आता वरच्या साईडला मूव देईल असं मला वाटते, कारण की 24,600ला ओवाय चांगलाच बदललेला आहे. आणि डे लोच्या बॉक्समध्ये आपण कॉल घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि बघूया मग आता मार्केट काय करते. डे लोच्या बॉटममध्ये आपला बॉक्समध्ये आपला ट्रेड आला आहे आणि आपण ट्रेड घेण्याचा एक प्रयत्न केला आहे. बघूया आता ग्रीन कॅन्डल बरोबर व्हायला चालू झाले. आपल्याला टार्गेट मिळते का नाही बघूया. थोडंसं आता वेट करावं लागणार. दिला तर एका स्पाईकमध्ये पण देईल, नाहीतर बघूया काय करतं आहे नेमकं. पण मला वाटते टार्गेट देईल मार्केट, वरच्या साईडला मूव्ह करेल. पण ट्रेड प्लॅन केला आहे आता, थोडंसं वाट बघूया. तोपर्यंत मित्रांनो तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ आवडला तर फॉलो पण करा चॅनलला आपल्या. बघूया आपण एक चांगली मूव्ह घेण्याचा प्रयत्न करूया. तर मित्रांनो आपण म्हटल्याप्रमाणे ट्रेड थोडासा खाली आला, पण आपला SL काही हिट झाला नाही आणि आपल्या टार्गेटकडं चाललेला आहे आता. आणि मला वाटते टार्गेट देण्याचा प्रयत्न करते, काय होते बघूया. आणि व्हिडिओ इथंच क्लोज करूया. बघूया, तुम्ही वेट करा, टार्गेट देते का बघूया. चालू आहे, मला वाटते देईल लवकरच. व्हिडिओ कसा वाटला सांगा, नक्की कमेंट करा.